दोन्ही संघाचा आपण जर विचार केला तर भरपूर संख्येने पाठीराखी आपल्याला चौफेर मैदानाच्या बाजूने पाहायला मिळत आहेत. पहिले षटक पॉवर प्लेचं निखिल पाटील नेहमीचप्रमाणे मात्र या षटकाला सुद्धा मात्र सुरुवात करेल. निखिल पाटीलचा आज अवेश पाहिला गोलंदाजीमध्ये तर जबरदस्त गोलंदाजी पहिल्या मॅचमध्ये सुद्धा मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र अतिशय जबरदस्त गोलंदाजी त्यांनी साकारली आणि आता मात्र तिसरा सामना आहे गवती स्पोर्ट्स सापे संघाच्या दिवसामध्ये खेळतोय. टॉस सुद्धा जिंकला सापे संघाने आणि मात्र निखिल पाटीलच्या समोर जाईल गुणेश पाटील. पहिला चेंडू जबरदस्त प्रहार अगदी मिडल ऑफ द बॅट आणि चेंडूला फेकून देतोय लॉंग ऑन सीमे रेषेच्या पलीकडे जात असताना हा येतोय गुणेश ब्रँडेड षटकार. भुईर सर यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय उपसरपंच चषक 2020-21 मध्ये. अजून एक त्याच प्रकारचा फटका लव स्टँडिंग जबरदस्त हिटिंग गुणेश पाटील ऑन फायर बॅक टू बॅक दुसरा बिग हिट षटकार. सजवायचं आहे कारण यानंतर आम्हाला दोन अजूनही मॅच कव्हर करायचे आहेत. प्लीज जबरदस्त या ठिकाणी सुरुवात एम डी स्पोर्ट आमनेपाडा संघाची खास करून गुणेश पाटीलच्या माध्यमात लागोपाठच्या दोन चेंडूवर दोन षटकार पाहायला मिळाले आणि आता मात्र थोडंसं दडपणामध्ये कदाचित गोलंदाज निखिल पाटील आपण पाहतोय कारण त्याला वारंवार खान मंत्र आता मात्र दिला जातोय. आणि एम डी स्पोर्ट आमनेपाडा संघाचा विचार आपण जर केला तर या मैदानावर भरपूर असे विक्रम या संघाने प्रस्थापित केलेले आहेत. कारण मागे आपण जर स्पर्धा पाहिली एम डी च्या नावाने आपण जी स्पर्धा पाहिली सरपंच चषक 2021 डे नाईटची स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र या संघाने क्वालिफाय केला होता अंतिम सामन्यामध्ये. म्हणजे हा ग्राउंड ही क्रीडानगरी कुठेतरी एम डी स्पोर्ट आमनेपाडा संघासाठी लकी आहे आणि या स्पर्धेतील पहिला फलंदाज ठरतोय ज्याने सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली. वेल बॅट अँड गुड प्ले. चषक 2021 मधील हा पहिला फलंदाज ज्याने सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली आणि तिन्ही षटकार एकाच दिशेने पाहायला मिळाले. असं वाटतं की गुणेश पाटील हा स्ट्रॉंग झोन आहे की काय. जबरदस्त अलौकिक फलंदाजी खरोखरच सर्व डोळ्यांचे पानं फेडणारी फलंदाजी आणि ह्याच फटक्याने आता मात्र सुभाषजी जाधवच्या चेहऱ्यावर आपल्याला स्मित हास्य पाहायला मिळतोय. का नको आपल्या गावासाठी आपल्या अस्मितेसाठी आपल्या विजयासाठी मात्र संघ नेहमीच एखाद्या स्पर्धेमध्ये सहभाग होत असतोय आणि या भरपूर चाहते या संघाचे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत असतात. परंतु या ठिकाणी निखिल पाटीलला मात्र काहीतरी वेगळं करावं लागेल. तर तुम्ही अशा प्रकारची जर गोलंदाजी केली तर मात्र गुणेश पाटील अशाच प्रकारे तुम्हाला मात्र या ठिकाणी फटके टोलावेल. चला वेल कमी घ्या खेळ सुरू ठेवायचं आहे. यानंतर होणारी पुढची मॅच किरण स्पोर्ट जांभूळपाडा विरुद्ध यज्ञिका स्पोर्ट आमने. दोन्ही संघाने कुठेही जायचं नाही लगेचच नाणेफेकी या ठिकाणी केली जाईल. निखिल पाटील पुन्हा एकदा आता मात्र ओव्हर द विकेटने आता मात्र पहा थोडीशी लवकर शॉर्ट त्यांनी मात्र केलं आणि चेंडूचा वेग सुद्धा कमी केला निखिल पाटीलने. थोडंसं व्हेरिएशन पाहिलं आपण आणि त्याचमुळे पाहतो की चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क झाला नाही. तुमच्याकडे जर विविधता असेल व्हेरिएशन करण्याची तुमच्याकडे ताकद असेल तर तुम्ही मात्र एखादा फलंदाजाला थांबवू शकता रोखू शकता आणि तेच प्रयत्न आता मात्र निखिल पाटीलला करावा लागेल. ओरपी चेंडू स्लॉग स्वीप घुटना टेक और सिक्सर देख 14 षटकार या षटकातील जबरदस्त बॅटिंग.
यू डीजे. षटकार आले 4 आणि पारितोषिक आलेले आहेत सन्माननीय नरेशजी पाटील यांच्या वतीने गुणेश पाटीलसाठी कॅश प्राइज 500 रुपयाचं. आणि या चेंडूवर तर षटकार अजूनही मात्र या ठिकाणी गुणेश पाटील जर लगावला तर सन्माननीय जनार्दनजी काकडे आणि अनिल पाटील याचकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज एवन जोडीकडनं मात्र हा पारितोषिक दिलं जाणार आहे. 24 धावा धावफलकावर. फुलटोहा चेंडू मारून तो हवेत आणि ते मात्र संधी गमावली. स्वप्नील पाटील होते त्या ठिकाणी. मोठी चूक पाहायला मिळते आणि ही चूक कदाचित आई गावदेवी स्पोर्ट्स अभ्यासकाला मागणी सुद्धा ठरू शकेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. बिनबाद 24 धावा धावफलकावर. जबरदस्त सुरुवात एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाची या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. होऊ शकता अगदी सहसोपा झेल होता शॉट मिडविकेटला, परंतु स्वप्नील पाटील यांच्याकडनं मात्र आपल्याला ही चूक पाहायला मिळाली. आणि काय सुंदर डीजे ऑपरेटिंग डीजे विजयच्या माध्यमातून तुम्हाला सुंदर संगीत इथे मात्र ठिकाणी पेश केले जात आहेत. आणि तुमचं मनोरंजन शेवटच्या सामन्यापर्यंत मात्र असंच केलं जाईल डीजे विजय यांच्या माध्यमातून. तर दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करेल अतिश पाटील. जोपर्यंत आपण जर पाहिलं तर आतापर्यंत आज आई गावदेवी स्पोर्ट्स अभ्यासकाने सर्वच गोलंदाजाने मात्र प्रभावित गोलंदाजी केली होती, परंतु आज कुठेतरी या सामन्यामध्ये सुरुवात मात्र कुठे चुकीची पाहायला मिळाली. दरम्यान या ठिकाणी या आयोजनाला आणि एम डी स्पोर्ट आमनेपाडा संघाला आमनेपाडा गावची माजी क्रिकेटपटू बालराम काकडे याचकडनं हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद वारामजी काकडे, तुमचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चेंडूला आपटी दिली अतिशय वेगवान चेंडू, परंतु फलंदाजाच्या थोडंसं अव्याख्याच्या बाहेर मात्र हा चेंडूचा बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला. त्याचमुळे मात्र गोलंदाजाला दंडित केलं पंचाने. वाईटचा इशारा आणि 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा मात्र या ठिकाणी इशारा पाहायला मिळतोय. अतिरिक्त चेंडूने मात्र सुरुवात करतोय अतिश पाटील आपल्या षटकाला. धावसंख्या मात्र पुढे जाईल. सिल्वर जुगडी आकडा हा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतो या 25. 26 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 25 धावा आल्या होत्या. यस, शेवटच्या चेंडूवर सिंगल धाव पूर्ण केली होती. आणि या षटकाला सुरुवात मात्र ठिकाणी वंतर चेंडूने मात्र केली अतिश पाटीलने. आता मात्र कुठेतरी जो पॉवर प्लेचं मात्र जी पाबंदी होती ती मात्र समाप्त झालेली आहे. पुन्हा तर इथे मात्र ठिकाणी पंच करण्याचा प्रयत्न आणि पंचाकडनं नो बॉलचा इशारा. कारण 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा इथे इशारा केला होता, कारण पहिला चेंडू बाउन्सर हाताला, त्यानंतर दुसरा चेंडूसुद्धा मात्र अतिश पाटीलने इथे बाउन्सर हाताला. आणि आता मात्र पुढील जो चेंडू असेल उघडा डोले पहा नीट, कारण पुढील चेंडू आहे फ्री हिट. आणि फ्री हिट चेंडूवर मात्र पाहूया गुणेश पाटील कशा रीतीने फायदा उचलतोय. धावसंख्या 27. 27 धावा. जबरदस्त या ठिकाणी सुरुवात. इथे मात्र चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय, परंतु लॉंग ऑफला ओमकार माले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. चांगली फेकी, अगदी फुलर लाईन डिलिव्हरी पाहायला मिळाली. कोणतीही संधी मात्र या ठिकाणी फलंदाजाला उपलब्ध करून दिली नाही. चांगला कमबॅक पाहतोय आपण अतिश पाटीलकडनं. धावसंख्या पाहू शकता आपण 28वर पोहोचत असताना जर लागोपाठच्या जर 3 चेंडूंवर जर 3 षटकार जर ठोकले तर अनिल पाटील आणि जनार्दन काकडे जनी आण्या ही फेमस जोडी आहे. ह्याच करणं 1000 रुपयाचं कॅश प्राईज. आतिश पुन्हा एकदा सामनाकरी रोशन शिंगोले. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर, जबरदस्त प्रहार. शत्रक्षक आहेत त्या ठिकाणी. दोघांमध्ये टकराव पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र निघून जातोय. अगदी सीमेरीशी लगत मात्र चेंडू उचलतोय. आपण पाण्याची सुविधा उपलब्ध करायची आहे प्लीज गणेश पाटील, कारण दोन्ही खेळाडूंना दुखापत झालेली आहे. प्लीज थोडंसं फास्ट. आपण जास्त एकत्रित येऊ नका.
तर पुन्हा एकदा खेळ सुरू होतोय. जास्त दुखापत मोठी झाली नाही, चांगली बाब आहे ती म्हणजे आई गावदेवी स्पोर्ट सापे संघासाठी आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. चेंडू हवेत होता, दोन्ही क्षेत्ररक्षकाने मात्र हा झेल टिपण्याचा प्रयत्न केला. दोघांचे भांडण आणि जणू काय तिसऱ्याचा लाभ झाला. पुन्हा एकदा चेंडू हवेत, परंतु या ठिकाणी सेफ लँड होतोय. पुन्हा एकदा दुहेरी आकडा पाहतोय आपण. 2 धावा इथे मात्र सहजपणे पूर्ण केल्या आणि धावसंख्या आता मात्र पुढे जातोय 32 या आकड्यावर. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. काय जबरदस्त बॅटिंग आज एमडी स्पोर्ट आमनेवाडा संघाचे दोन्ही सलामीवीर करत असताना रोशन विथ गुणेश पाटील. आतिश पुन्हा एकदा. आता मात्र ठिकाणी अंधाधून फटका पाहतोय आपण. चेंडू येण्या अगोदरच मात्र ठिकाणी शॉट सिलेक्शन पाहिलं आपण रोशन शिंगोळेच्या वतीने आणि त्याचमुळे पाहतोय चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क पाहायला मिळत नाही. पहिला निर्धाव चेंडू ची हाताळणी इथे मात्र आतिश पाटीलकडनं मात्र केली जाते. कुठेतरी विकेटची आवश्यकता. जो चांगला संसार सुरू आहे खेळपट्टीवर तो संसार मात्र एखाद्या गोलंदाजाला मात्र उद्ध्वस्त करावा लागेल. तुम्ही जर हा संसार उद्ध्वस्त केला नाही तर मात्र ही धावसंख्या कदाचित डेंजर झोनकडे मात्र वाटचाल करू शकते. आतिश पुन्हा एकदा. हा फटका सुद्धा मात्र खूपच छान आहे. आडव्या पट्ट्याने मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण अरबाजच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि अरबाजच्या डोक्यावर चेंडू मात्र निघून जातो. एका टप्प्याच्या सायने चेंडू सीमारेषा पार. हा येतोय दमदार सब. कुठेतरी गावदेवी सापे संघ आपल्याला पाहायला मिळतोय कारण आतापर्यंत अशा प्रकारे चुका मात्र या संघाने मात्र केल्या नाही. परंतु शेवटच्या मोमेंटला मी नेहमीच म्हणतोय की ज्यावेळी गावदेवी स्पोर्ट सापे संघ चांगला खेळ करतोय त्यावेळी मात्र शेवटच्या मोमेंटला मात्र त्यांच्याकडे चुका होत असतात आणि ती स्थिती आता मात्र या मॅचमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा इथे मात्र हाफ टॅकर होतं मात्र ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न. चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं आपण शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग चांगली फेकी आणि आता मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. 2 षटकांची समाप्ती बिनगडी बाद. धावसंख्या आपण जर पाहिली तर 37 धावा म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 25 धावा आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये आतिश पाटील तब्बल 12 धावा खर्च केल्या. तर यापुढची मॅच एद्दिका स्पोर्ट आमने विरुद्ध किरण स्पोर्ट जांभूलपाडा. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण या टॉस बॉक्समध्ये नाणेफेकीसाठी चला क्षेत्ररक्षण लावायचं आहे. फक्त 20 मिनिटं आहे तुमच्याकडे. पहा रणनीती कशा रीतीने मात्र चेंज केली जाते कारण आतापर्यंत 2 सामने आपण जर पाहिले तर कॅप्टन अक्षय सुतारने मात्र तिसरा षटक हाताळलं होतं. परंतु आता मात्र सिद्धांतवर मात्र ठिकाणी जबाबदारी टाकली आहे की कुठेतरी मात्र विकेटची आवश्यकता आहे आणि सिद्धांत हा गोलंदाज विकेट टेकिंग गोलंदाज आहे आणि जर कदाचित सिद्धांतला इथे मात्र विकेट्स प्राप्त करता आली तर ज्या धावा अगदी या बुलेट ट्रेनप्रमाणे मात्र ठिकाणी धावफलकावर मात्र पलत आहेत त्या धावांवर मात्र कुठेतरी गतिरोधक तुम्ही लावू शकता आणि त्याच अनुषंगाने मात्र आता सिद्धांत ला मात्र तिसऱ्या षटकासाठी या ठिकाणी प्रमोट केला जातोय आणि पाहूया तिसऱ्या षटकामध्ये मात्र कशा प्रकारची गोलंदाजी मात्र ठिकाणी पाहायला मिळेल. सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतोय आणि पहिल्या चेंडूवर इथे मात्र बीट करतोय रोशन शिंगोलेला. मित्रांनो या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि उद्या हा स्पर्धेचा दुसरा दिवस असेल. लक्षात घ्या उद्या ठीक 9 वाजता सामने सुरू होतील. जो पहिला सामना आहे बीबी स्पोर्ट इताडे विरुद्ध जय भोलेनाथ आमनेपाडा. या दोन्ही संघांना विनंती असेल की तुम्ही 8:30 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे जेणेकरून आपण 9 वाजता उद्याच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात करू. त्यानंतर दुसरा सामना असेल जय बजरंग स्पोर्ट साहाबाद विरुद्ध NK स्पोर्ट खांडवल. या 2 संघांमध्ये दुसरा सामना असेल. सिद्धांत पुन्हा एकदा चेंडूला आपली दिली एज. 100 पाटीला मात्र हाफ चान्स होती एज त्यांच्या पाठीमागे परंतु चेंडू मात्र निघून गेला डिक्लेअर झोनमध्ये. उद्या तिसरा सामना असेल चेरोबा स्पोर्ट वाशेरे बी विरुद्ध जगदीश 11 आमने. उद्या पहिल्या फेरीतील चौथा सामना असेल माऊली स्पोर्ट आमने विरुद्ध जानू स्पोर्ट इताडे. त्यानंतर भाभेश स्पोर्ट किरोली संघाला तुम्ही दुसऱ्या फेरीमध्ये खेळताना पाहू शकाल. त्यानंतर मेहेर 11 बापगाव संघाला सुद्धा दुसऱ्या फेरीमध्ये खेळताना पाहायला तुम्हाला मिळू शकतील. तर असे उद्याचे 10 संघ आणि लक्षात घ्यायचं आहे उद्या सायंकाळी एक सेमीफायनलची मॅच सुद्धा असणार आहे. जो संघ आज क्वालिफाय होईल त्या संघाने उद्या ठीक 4 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायची.
तर आतापर्यंत सिद्धार्थने मात्र खूपच छान चेंडूची फेकी केली, कारण पहिला निर्धाव चेंडू त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सिंगल. आणि आता मात्र गुणेश पाटील ऑन स्ट्राईकला होते, परंतु लेन पाली तर डाबा इष्टीला सोडून मात्र चेंडू निघून जातो. इष्टांच्या पाठीमागे वाईटचा इशारा पंतांच्या माध्यमातून. आतापर्यंत आपण जर पाहिली तर 39 धावांची पार्टनरशिप आणि आजच्या दिवसातील ही हायेस्ट पार्टनरशिप पाहायला मिळते. रोशन शिंगोले विथ गुणेश पाटील. चांगली बॅटिंग आतापर्यंत आपण पाहिली. और पिच चेंडू मिस टायमिंग पटका इथे मात्र झेलून संपूर्ण नाकारता येणार नाही, कारण सचिन आहे चेंडूच्या गाली चूक करणार नाही. आणि पहिला धक्का लागतो या ठिकाणी एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाला. गुणेश पाटील बॅक टू द डगआउट. मात्र या ठिकाणी गुणेश पाटील माघारी पडतोय. त्याच्या बॅटमध्ये आपण तब्बल 4 षटकार पाहिले आणि तब्बल आपल्या संघासाठी 26 धावांची बहुमूल्य त्यांनी या ठिकाणी खेळली, प्रस्थापित केली नवीन फलंदाज जयेश. आणि कर्णधारांनी सुद्धा सांगितलं होतं की मात्र या सामन्यात जयेशवर भरपूर साऱ्या आमच्या अपेक्षा आहेत. इथे मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा अंदाधून फटका पाहायला मिळतोय. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क पाहायला मिळाला नाही. पंचांचा लेग बायचा इशारा अवांतर धाव पाहायला म्हणते. या जयेश 1 डाऊनला येतो. या धावसंख्या पाहिली तरी का धावेने पुढे जात असताना 40 हा आकडा स्कोर कार्डवर. सिद्धांत पुन्हा एकदा इथे मात्र ठिकाणी ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग मात्र प्रॉपर पाहायला नाही. चेंडू निघून जातो या डिक्लेअर झोनमध्ये. तर भरपूर स्पर्धा पाहतोय आपण की प्रिय अलौकिक पाहतोय आपण. भरपूर ठिकाणी या स्पर्धेची चर्चा पाहायला मिळते. त्याच अनुषंगाने पाहतो की कुरूंवरनं मिस्टर संकेत पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आयोजकांसाठी, त्याचप्रमाणे जे दोन्ही संघ इनेक्शनमध्ये आहेत एमडी स्पोर्ट आमनेपाड आणि हाय गावदेवी स्पोर्ट सापे, या दोन्ही संघांसाठी मात्र बेस्ट कॉम्प्लिमेंट आलेले आहेत. हार्दिक शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद संकेत, तुझंसुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक स्वागत करतोय. 2 षटकांच्या तुलनेनुसार मात्र आतापर्यंत हा षटक कुठेतरी सिद्धांत खूपच छान पाहायला मिळालं, कारण या षटकामध्ये मोठे फटके पाहायला मिळाले नाही. पुन्हा एकदा मात्र चांगला चेंडूची फेकी, मात्र चांगला शतरक्षण पाहतोय. चांगली फेकी आणि 1 धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली शेवटच्या चेंडूवर. 3 षटकांचा खेळ समाप्त. एकूण धावसंख्या पाहू शकता आपण 1 गडी बाद 43 धावा. 2 षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 37 धावा होत्या आणि या षटकामध्ये तर सिद्धांतचा आपण जर विचार केला तर फक्त आणि फक्त 6 धावा खर्च करत त्यांनी 1 विकेट सुद्धा मात्र त्यांनी प्राप्त केली. यायचं आहे. धावसंख्या पाहू शकता आपण 43 धावा. यस, कारण या ओव्हरमध्ये पाहिलं तर सिद्धांतने 5 धावा खर्च केला. 2 षटकामध्ये 37 धावा होत्या आणि या ओव्हरमध्ये 5 धावा, एकूण 42 धावा. ओके, शेवटचं षटक कॅप्टन अक्षय सुतार, जबरदस्त षटक इथं पाहिलं आपण सिद्धांतच्या माध्यमातून.
एक विकेट्स त्यानंतर 5 धावा फक्त त्यांनी खर्च केल्या. सामनाकडे रोशन शिंगोले. इथे मात्र फटका तर खूपच छान आहे. गॅप सुद्धा चांगला शोधलाय आणि चेंडूला मात्र धाडलंय मिड विकेटच्या दिशेने एका टप्प्याच्या साह्याने 4 धावांसाठी चौकार. चांगलं कनेक्शन पाहिलं आपण. अगदी मिडल ऑफ द बॅट हा चेंडू मात्र ठिकाणी पाहायला मिळाला आणि मात्र संधी मात्र कुठल्याही क्षेत्रक्षाला मात्र तिथे उपस्थित नव्हती आणि त्याचमुळे पाहतो की अतिशय वेगाने चेंडू मात्र ठिकाणी सीमेरेषेला मात्र क्रॉस करू शकला. चांगली बॅटिंग आता मात्र रोशनच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण गुणेश पाटील बाद झाल्यानंतर आता मात्र जबाबदारी रोशनने मात्र खांद्यावर उचलली, कारण स्वतः संघनायक आहे. आणि मात्र पाहूया कॅप्टन नॉक इनिंग्स इथे मात्र त्याच्याकडनं पाहायला मिळते का. आतापर्यंत जयेशला मात्र हवी तशी संधी मिळाली नाही, फक्त त्याला एकच चेंडूची मात्र केल्यासाठी संधी प्राप्त झाली आणि त्या चेंडू त्यांनी सिंगल प्राप्त केली. आता मात्र काय जबरदस्त इथे मात्र परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळतो. अगदी नाकाला मात्र या ठिकाणी सुगंध देत असताना मात्र हा चेंडू आपण पाहतोय. अक्षय सुतार वेगवान चेंडूची फेकी मात्र पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर मात्र पूर्ण राग या चेंडूवर मात्र अक्षय सुतारने मात्र काढला असा हा चेंडू. एमडी स्फोटामध्ये परत संघाचं स्वप्न असेल की 50 धावांच्या पुढे मात्र या ठिकाणी जाणं गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न रोशनकडनं पाहायला म्हणतोय. इथे मात्र ओमकार निखिल पाटीलकडनं मात्र चांगलं क्षेत्रक्षण पाहतो आपण आणि या ठिकाणी एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये मात्र पंचांकडे अपील पाहायला मिळाली आणि मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. थोडंसं क्रुशियल मोमेंट आहे, त्यामुळे आपण पाहतो की तिसऱ्या पंचांची मागणी आणि तुम्ही पाहू शकता तिसऱ्या नॉट आउट. तर या नाणेफेकीसाठी जद्निका स्फोट आमने आणि किरण स्फोट जांभूलपाडा आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच. तर धावसंख्या तुम्ही पाहू शकता 47 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळ इथे मात्र पाहायला मिळेल आणि स्ट्राईकला येत आता मात्र जयेश. अक्षय पुन्हा एकदा इथे मात्र भरपूर खराब चेंडू पाहायला मिळतोय, कारण अतिरिक्त बाउन्स इथे मात्र प्राप्त झाला आणि मात्र पंचांनी वाईट घोषित केलं. 1 फॉर द ओव्हरचा इशारा सुद्धा इथे मात्र दिला जातोय. पंतर धाव 48 धावा स्कोर कार्डवर. असं वाटलं की मात्र भरपूर मोठी धावसंख्या इथे मात्र एमडी स्पोर्ट आपण पडा सगळं उभं करेल, परंतु सिद्धांत मी कौतुक करेल. चेंडू मात्र खाली राहतोय. अतिशय सुंदर डिलिव्हरी. भरपूर काही अपेक्षा होत्या जयेशकडनं, परंतु जयेशला मात्र जास्त संधी मिळाली नाही आणि पंचांचा लेग बायचा इशारा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 49 धावा स्कोर कार्डवर. मित्र की गावदेवी स्पोर्ट सापेस संघाने चांगल्या प्रकारे कमबॅक केला आहे, कारण 2 षटकामध्ये 37 धावा होत्या बिनबाद आणि त्यानंतर उर्वरित 2 षटकांचा आपण जर विचार केला तर आतापर्यंत फक्त आणि फक्त 12 धावा आलेल्या आहेत आणि आता मात्र फक्त शेवटचं चेंडू इथे मात्र आपल्याला या इनिंग्समध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग्समध्ये. अक्षय पुन्हा एकदा इथे मात्र या ठिकाणी मिस्टामिंग पाटील चेंडू तर भरपूर वेळ आकाशामध्ये पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आतिशी पाटीलने मात्र प्रयत्न केला, परंतु चुकीचा अनुमान. 2 धावा पूर्ण केल्या. डायरेक्ट हिट आणि आता मात्र फलंदाज जयेशला मात्र माघारी परतावं लागेल. इट इज गॉन. फलंदाज बाद.
टाकला, परंतु त्या ठिकाणी डायरेक्ट हिट झालं आणि मात्र एम डी स्पोर्ट आमनेपाडा संघाला लागणारा हा दुसरा धक्का. स्ट्राईक असेल रोशनकडे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतो आपण संकेत, परंतु संकेत नॉन स्ट्राईक एंडला मात्र राहावं लागेल कारण शेवटचा चेंडू या पहिल्या डावातील. षटकार आला तर मात्र 57 धावा होतील, चौकार आला तर मात्र 55 होतील आणि मात्र डॉट चेंडू आला तर मात्र टार्गेट असेल सापे संघाच्या अगेन्स्ट 52 धावांचं. काय होईल या चेंडूवर पाहूया. जबरदस्त या ठिकाणी रिकव्हरी केली सापे संघाने. चांगला चेंडू आणि मात्र निघून जाईल डिक्लेअर झोनमध्ये. 52 धावा इथे मात्र एम डी स्पोर्ट आमनेपाडा संघाने जोडल्या. टार्गेट असेल 53 धावांचं हा सामना जिंकण्यासाठी. तत्पुरते आपण नाणेफेकीकडे जाणार आहोत. किरण स्पोर्ट जांभूलपाडा आणि यज्ञिका स्पोर्ट आमने या दोन संघादरम्यान आपण नाणेफेकी करणार आहोत. आजच्या दिवसातील हा सेकंड लास्ट सामना. आणि या नाणेफेकीसाठी मी विनंती करतो माझे सहकारी समालोचक अमर राऊत यांना की आपण नाणेफेकी करून घ्यायची आहे. आणि या मान्यवरांना इन्व्हाइट करतो सन्माननीय राकेशजी भुईर यांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे कारण तुमच्या शुभ हस्ते आपण या दोन संघादरम्यान नाणेफेकी करणार आहोत. ओ टू यू अमर राऊत. थँक्यू योगेश सर. माझ्यासोबत आजच्या टॉसच्या बॉक्समध्ये याज्ञिका स्पोर्ट्स आमने आणि किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा दोन्ही संघ आहेत. आजच्या दिवसातला सेकंड लास्ट मॅच. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कौल करावा. कोण कॉल करते तुमच्यापैकी? ओके. जय भोलेनाथ आमनेपाडा. याज्ञिका स्पोर्ट्स आमने संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. सगळी बातचीत करण्याच्या अगोदर आपला निर्णय काय असेल? बॅटिंग करू. आजच्या दिवसातला हा माझ्या मते विपरीत निर्णय असेल कारण की ज्या संघाच्या संघनायकाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय त्या संघाच्या संघनायकाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. परंतु पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय का आणि ज्याप्रमाणे तुम्ही आता या लेवलपर्यंत पोहोचलेला आहात तुमच्या प्लेइंग 11 मध्ये आम्हाला काही चेंजेस बघायला मिळतील का? आणि पहिल्यांदा बॅटिंग का? पहिली मॅच खेळलो आम्ही थोडं हे झालं दबावमध्ये खेळलो म्हणून दुसरी मॅच आम्ही चेसिंग हे बॅटिंग घेतली तर चांगलं वाटलं म्हणून बॅटिंग घेतली. आणि प्लेइंग 11 आहे तीच कंटिन्यू करणार की काही चेंजेस आम्हाला पाहायला मिळतील? आहे तेच. ओके. काय माइंडसेटने तुम्ही उतरणार आहात? पहिली फलंदाजी करतात काय टार्गेट सेट आहे की समोरच्या संघही तितक्या ताकदीचा आहे? कुठपर्यंतचं टार्गेट त्यांना द्याल म्हणजे जेणेकरून तुमचे गोलंदाज तितका स्कोअर डिफेंड करतील? 40-45. ओके. 40-45 प्लस पर्यंत जाण्याचा निर्णय आहे. एकतर हार्ड लक, तुम्ही नाणेफेकीचा कौल पराभूत झालेला आहात. जर सगळ्यात पहिला प्रश्न, जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंग असते. ओके. म्हणजे काही झालं तरी ते मनाजोगतं झालंय. आता फिल्डिंग झालेली आहे, पहिल्यांदा बॉलिंग करण्याची संधी तुम्हाला मिळते टॉस हारून देखील. अशा वेळेला तुमचं टार्गेट काय आहे की समोरच्या संघाला कुठपर्यंत रोखायचं? 30-35च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. 40-45 प्लसचा यलगार केलाय याज्ञिका स्पोर्ट्स आमने संघानं. आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय जबाबदारी ज्यांच्यावर आलेली आहे ते किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा संघानं सांगितलं 30-35 पर्यंत ते रोखले जातील. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. अति महत्वाच्या टप्प्यावरचे हा सामना आहे आणि या स्पर्धेतला हा तुमच्यासाठीचा आव्हान जिवंत ठेवण्यासाठीची एक सुवर्ण संधी आहे. तत्पूर्वी फ्रेंड्स ग्रुप आमनेपाडा यांच्या वतीनं विजयी जो कोणी कर्णधार असेल, नाणेफेकीचा विजय कर्णधार, त्यांना आपण शीतपेय देत असतो, कोल्ड्रिंक देत असतो. मी भोईर सरांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते याज्ञिका स्पोर्ट्स आमने संघाच्या कर्णधाराला आपण कोल्ड्रिंक भेट देतोय. धन्यवाद. मान्यवरांचाही खूप खूप आभार. मी सरांना विनंती करेल की आपण स्थानापन्न व्हावं आणि दोन्ही कर्णधारांना पुढच्या मॅचसाठी, पुढच्या सामन्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. प्लीज ज्या इष्टांच्या मागे ज्या प्रेक्षकांनी जो पडदा पकडलेला आहे प्लीज तो आपण पडदा सोडायचा आहे प्लीज. कारण तुम्ही या स्पर्धेचे घटक आहात आणि तुमच्याकडनं अशा अपेक्षा नाहीत आम्हाला. प्लीज अजूनही काही पडदा तुम्ही पकडलेला आहे, प्लीज आपण तो पडदा सोडायचा आहे. येस. ओके. धन्यवाद योगेश सर. 24 चेंडू आणि 53 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलाय तो एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा संघ. पहिला चेंडू डॉट रामकृष्ण
एक चांगली सुरुवात म्हणता येईल. पहिला निर्धाव चेंडूने ही सुरुवात झालेली आहे. यावेळेला पुन्हा एकदा फलंदाजाच्या रडारमध्ये नाही तितकं सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला रोशनच्या माध्यमातून पाहायला मिळालं, परंतु एक धाव काय रोखू शकली नाही. या दुसऱ्या चेंडूवर एका धावेनं आमनेपाडा संघाचं खातं उघडलं जातंय. अक्षय यावेळेला स्ट्राईकला होता. त्याकडून खूप अपेक्षा आहेत, खूप आशा आहेत, कारण की जवळपास धाव फलकावर 53 धावा त्यांना चेसिंगसाठी आहेत, पाठलाग करण्यासाठी आहेत. आणि यावेळेला पहिल्या सत्रातल्या आजच्या दिवसातलं आपण जे पहिलं सत्र पाहिलं मुश्किलनं 30-35 पर्यंत धावा रचल्या जायच्या, परंतु आता मागच्या तीनही सामने 40-45 प्लसच्या पुढे आपल्याला पाहायला मिळतात. या षटकातला पुढचा चेंडू रामकृष्ण याचा. यावेळेला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात, वेगवान क्षेत्ररक्षण, तितकी चपळाई मात्र यावेळेला बॅकअप प्रॉपर नाही आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा हे दोनही फलंदाज गुड रनिंग बिटवीन विकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र 2 धावा मिळतील. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावली. धावसंख्या झाली आहे ती 3 धावा. 24 चेंडू आणि 53 धावांचं हे आव्हान आहे. दोनही संघ आतापर्यंत या स्पर्धेतली सर्वोत्तम कामगिरी करून या मुकामपर्यंत पोहोचलेले आहेत, या स्तरापर्यंत आलेले आहेत. आणि या वेळेला दोन्ही संघ अजिबात अपेक्षा ठेवणार नाहीत की आमच्याकडून कोणती चुकी व्हावी, आमच्याकडून एका चुकीमुळे त्याची एवढी मोठी सजा आम्हाला भोगायला लागेल. कारण की यापुढचा प्रत्येक चेंडू, प्रत्येक क्षण उपसरपंच चषक सन 2021च्या या भव्य स्पर्धेमधलं आपलं स्वतःचं आव्हान कायम ठेवणार असेल. यावेळेस स्वैर असा मारा अवंतर स्वरूपात संघाची धावसंख्या पुन्हा 1 वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र बिनबाद 4 धावा. आतापर्यंत ज्या काही 3 चेंडू रामकृष्णच्या माध्यमातून टाकले गेलेले आहेत त्या 3 चेंडूंवर सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालंय. दोन्ही भरवशाचे फलंदाज आहेत, जखडून ठेवलं गेलेलं आहे. मर्यादित क्षेत्ररक्षकाचं षटक आहे. यावेळेला पुन्हा जोरदार प्रहार, मात्र उत्तम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय ते आई गावदेवी स्पोर्ट्स सापे या संघाकडनं. माफ करा, आमने या संघाकडनं आपल्याला पाहायला मिळते. सापे संघाला चेसिंग करायची आहे. थोडीशी गल्लत, सॉरी, क्षमा असावी. म्हणून सापे संघाचा हा फलंदाज पुन्हा अक्षय त्याने एक वादळ आणलं होतं या मैदानावर. एक धडाकेबाज खेळी त्याची आपण पाहिली होती. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. पंचांकडे दाद मागितली जाते, मात्र पंचांनी दाद फेटाळून लावल्या. अप्रतिम बॉलिंग आपल्याला आमनेपाडा या संघाकडून पाहायला मिळते. ज्याप्रमाणे गुणेशनी फलंदाजी केली, ज्याप्रमाणे आमनेपाडा संघानं ही धावसंख्या उभारली, एक मोठं आव्हान यावेळेला सापे संघाच्या समोर उभं केलं गेलं. तो लय, तो ताल पुन्हा एकदा गवसला गेलाय तो गोलंदाजीच्या माध्यमातून. म्हणतात तर तुमची कामगिरी किती महान आहे, त्यापेक्षा त्या कामगिरीमध्ये तुम्ही किती सातत्य राखता यावर तुमच्याकडे यशस्वी वाटचाल करण्याची मुभा, वाटचाल करण्याची संधी चालून येत असते. या षटकातला पुढचा चेंडू, पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू, अप्रतिम बॉलिंग. फुल लेनचे बॉल्स टाकले जात आहेत रामकृष्णच्या माध्यमातून. का त्याचं नाव घेतलं जातं, का त्याचा या पंचक्रोशीमध्ये लौकिक समजला जातो. आणि आतापर्यंतच्या संपूर्ण स्पर्धेदरम्यान, आजच्या दिवसादरम्यान आपल्या लौकिकाला साजेसा खेळ रामकृष्णच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि त्याच अष्टपैलू खेळाच्या जोरावर अनेक जे खेळाडू होते, प्रत्येक मॅचला एक त्यांचा नवीन हुकमी एक्का आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. आणि म्हणून आमनेपाडा संघ या वेळेला या मैदानावर आजच्या दिवसातली ही अतिमहत्वाचा सामना खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आई गावदेवी सापे या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता बिनबाद 7 धावा. विजयासाठी आवश्यक असतील 18 चेंडू आणि 46 धावांची गरज. 18 चेंडू 46 धावा हे लक्ष्य आता मात्र डोळ्यासमोर नसेल तर यापुढचा प्रत्येक चेंडू आणि त्या चेंडूवर निघणारी प्रत्येक धाव कोणत्या संघाला विजयाच्या समीप नेऊन ठेवते, विजयाच्या उंबरठ्यावर उभी करते, हे बघणं खऱ्या अर्थानं रंजक ठरणार आहे. कारण इथून ती सुरुवात असेल उपसरपंच चषक सन 2021च्या पहिल्या पर्वाचा विजेता होण्यासाठी. जे स्वप्न आपण पाहिलं, जे स्वप्न उराशी बाळगून आपण या मैदानात उतरलो आहोत, ते स्वप्न कायम राहावं, आपलं या स्पर्धेतलं स्थान बाधित राहावं, आपलं आव्हान कायमस्वरूपी या स्पर्धेत जिवंत राहावं, या उद्दिष्टाने हे दोनही संघ शेवटच्या चेंडूपर्यंत आणि शेवटच्या धावेपर्यंत मात्र आता जीवतोड मेहनत करतील. ज्याला कोणाला विजयी व्हायचं असेल त्याला मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आजवरच्या आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम खेळ सादर करावा लागेल. आजवर क्रिकेटच्या केलेल्या सेवेला पुन्हा समर्पित होऊन खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन दाखवत
विजयाच्या दिशेनं आगेकूच करावी लागेल आणि हे ज्याला जमेल, हे सगळं ज्याचं जुळून येईल, त्याला या स्पर्धेतलं आव्हान मात्र कायम ठेवता येईल. यावेळेला फुल टॉस बॉल, इट्स अक्षय स्टाईल, ब्रँडेड क्वालिटीचा षटकार. ये योगेश दादा चालक की नंबर 99 छान. आमच्या योगेश दादांनी चषक ठेवलाय Thank you so much, उपसरपंच विजय. या षटकारानिशी अक्षयने देखील आता मात्र शंखनाद केलाय, यलगार केलाय. या मॅच मधला समोर असणारा आव्हान किती तगडा आहे, धावसंख्या किती मोठी आहे, धावांचा किती डोंगर उभारला गेलाय, या सगळ्या गोष्टींची तमा फिकीर परवा काळजी, या सगळ्या गोष्टी, हे सगळे शब्द आता मात्र या वेळेला या मैदानावर खेळत असताना माझ्या डिक्शनरीतून बाहेर गेल्यात. मला फक्त इथं माहिती आहे, आजच्या माझ्या खेळीनं माझ्या गावाचा, माझ्या संघाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न पणाला लावलाय. या षटकातला पुढचा, यावेळेला पुन्हा फुल टॉस, गगनभेदी अक्षय स्टाईल. ठेवलाय उपसरपंच या नावानं. आमच्या योगेश दादांनी चषक ठेवलाय उपसरपंच या Thank you so much, नावानं. आमच्या विजय. योगेश दादा यावेळेला मात्र आता अक्षय ऑन फायर. अक्षय नावाचं वादा मी म्हटलं होतं की आजच्याच दिवसात अक्षयनं गोलंदाजांना असमान दाखवलं होतं आणि त्याची पुनरावृत्ती या वेळेला एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा संघाच्या गोलंदाजावर तुटून पडलाय. या वाघाला जोपर्यंत तुम्ही जेरबंद करणार नाहीत, तोपर्यंत खेळपट्टीवरच्या जंगलावर तुमचं राज्य प्रस्थापित होणार नाही. फक्त परफेक्ट टायमिंग साधता आला पाहिजे आणि तो परफेक्ट टायमिंग आपल्याला अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 6 वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते 1919, एकावर 9, 19 धावा. अप्रतिम फटकेबाजी, पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बोलर रोहन. यावेळेला ट्रॅकर बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, इनसाइड एज लागलेली, यष्टीरक्षकाला आयती संधी होती. हा जीवदान आहे, ही सुटलेला झेल हातातून मॅच गमवावी लागेल का? या गचाळ यष्टीरक्षणाची किंमत काही दुर्दैवी अंतानं भोगावी लागेल का? या सगळ्या गोष्टी विचार करायला वेळ मिळेल, पण त्यावेळेला बदलायची वेळ हातून निघून गेलेली असेल. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल रोहन आणि त्या सुटलेल्या कॅचचा अगदी नेटानं घेतला जातोय समाचार. बाउंड्री पॉट, चौकार. BMW घेऊन आता मात्र आई गावदेवी स्पोर्ट्स सापे या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 23-23, 23 धावा आणि जिंकण्याकरता आवश्यक असतील 14 चेंडू आणि 30 धावांची गरज. 14 चेंडू आणि 30 धावा. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते. मगापासून शांत वाटणारं आई गावदेवी सापे संघाचं खेमू, सापे संघाचा तंबू, सापे संघाचा पवेलियन आता मात्र जल्लोषानं भरलेला. एक पॉझिटिव्हिटी, सकारात्मक ऊर्जा त्यांच्या अंगामध्ये उभारताना, एक नवचैतन्य आता मात्र त्यांच्या समर्थकांमध्ये भरताना. पण मात्र आमनेपाडा संघाला माहिती आहे, या मैदानावरच्या खुबी माहीत आहेत. कधी पलटायचं, कधी डाव टाकायचा, कोणते डावपेच खेळायचे, या परिपूर्ण विचार विनिमयानं भरलेला हा संघ आहे. म्हणतात ना, आयुष्य हे मगरीसारखं जगायचं. जेव्हा परफेक्ट झडप मारायची असेल ना, तेव्हाच हालचाल करायची. आता पाहूया, या वेळेला मात्र ही हालचाल अक्षयच्या बॅट मधनं पाहायला मिळते. स्वीट साऊंड ऐकायला येतो. बॉल जेव्हा बॅटवर येतोय, आपल्याला अपेक्षित असणारा चेंडू बॅटला जेव्हा स्पर्श करतो ना, त्यावेळेस तुम्हाला कळतं की त्या फलंदाजाचा आत्मविश्वास किती दुणावलेला आहे, त्याच्याकडे ती नजर किती पकडली मजबूत झालेली आहे, किती तीक्ष्ण नजरेनं तो खेळत असेल, काय कॉन्सन्ट्रेशन असेल त्या बॉलवर. अप्रतिम फटकेबाजी. आतापर्यंत उत्तम क्रिकेटचा नजराणा आपल्याला या सामन्यामधून पाहायला मिळालाय. या षटकातला पुढचा चेंडू, यावेळेला पुन्हा शॉर्टलाईनचा हा चेंडू आहे, त्याला डोलवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथं मात्र तैनात आणि मागच्या 5 चेंडूमध्ये तब्बल 2 झेल सुटलेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही विजयासाठी खेळत असता त्यावेळेस तुम्हाला तन मन सगळं जागेवर ठेवायचं असतं. आपलं संपूर्ण लक्ष त्या मॅचवर केंद्रित करायचं असतं. आणि ज्यावेळेस तुम्ही लक्ष्यापासून विचलित होत असता तेव्हा तुम्ही मात्र ध्येयापासूनही दूर जात असता.
या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आई गावदेवी स्पोर्ट्स सापे या संघाची धावसंख्या होतीये 26 धावा आणि विजयासाठी आवश्यक असतील 12 चेंडू आणि 27 धावा. 12 चेंडू आणि 27 धावा, जवळपास 13.50च्या सरासरीने धावा वसूल कराव्या लागतील. परंतु निलेश सर, आतापर्यंतची जी वादळी खेळी आपण अक्षयचा परत आलेला फॉर्म जो पाहिलाय त्याच्या पुढे या 13.5ची सरासरी देखील फिटी वाटणार आहे. परंतु हे सगळं टाळण्याकरता जो आपल्या दृष्टिक्षेपात आपल्या कवेत असणारा विजय जो आपल्यापासून दूर चाललेला आहे तो पुन्हा मिठीत घेण्याकरता आता मात्र 3ऱ्या क्रमांकाची गोलंदाजी टाकणाऱ्या गोलंदाजाला आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ करावा लागणार आहे. आणि त्या कर्णधारानं ज्या विश्वासानं तुमच्या हाती जो चेंडू सोपवलाय तो विश्वासार्थ ठरवत असताना आजवरच्या आयुष्यातला सर्वोत्तम खेळ तुम्हाला सादर करावा लागणार आहे. कारण हे घरचं मैदान आहे, RK क्रीडा नगरी. इथल्या मैदानाचा पुरेपूर अंदाज आहे. समोर अक्षय आहे, फुल फॉर्म मध्ये आहे आणि या वेळेला त्याला हल्ला करायला आवडतंय. मी मगाशीच म्हटलं, या जंगलावर राज्य करायचं असेल तर समोर उभा असणाऱ्या वाघाला जेरबंद करा. या षटकातला पहिला चेंडू मात्र या वाघानं फोडली आहे. डरकाळी चेंडू निघून जाईल सीमा पार. षटकार मान आहे खेळाडूंचा जीव की प्राण, अरे खेळाडूंचा जीव की प्राण, अरे खेळाडूंचा जीव की प्राण. माती चौकार षटकार चेंडू जातोय सीमार पार, जातोय सीमार पार, चेंडू जातोय सीमार पार. ये मन लावून जीव लावून खेळताना हो मानान, हे मन लावून जीव लावून. थँक्यू सो मच डीजे. पहिल्या चेंडूवर संकेतला गगनभेदी आसमानी षटकार खेचून स्वागत केलंय आणि या उपसरपंच चषक सन 2021च्या या RK क्रीडा नगरीच्या भव्य मैदानावर आपल्या नावाच्या वादळाची अजूनही जाणीव करून देतोय. आपलं अस्तित्व अजूनही तितक्याच ताकदीने उभं करतोय अक्षय. या वेळेला अप्रतिम बॉलिंग. हा चेंडू जोपर्यंत आत पडल्यानंतर आतमध्ये आलाय, चेंडूनं वेग धारण केला. सुंदर कमबॅक म्हणता येईल. अक्षयला जेरबंद करावं लागेल. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर हा निर्धाव असा चेंडू. संघाची धावसंख्या 32 धावा. जिंकण्याकरता अजूनही 10 चेंडू आणि 21 धावांची गरज. 10 चेंडू 21 धावा. अजूनही मॅच हातून गेलेली नाही. या दोन्ही संघाकडे 50-50%. या वेळेला मात्र ब्रँडेड क्वालिटी हेलिकॉप्टर शॉट. इट्स कॉल अक्षय स्टाईल सिक्सर. आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं, आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं, आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं, आमच्या योगेश दादानी. अप्रतिम फटकेबाजी. एक सुंदर षटकार पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवर. त्यानंतर डॉट बॉल टाकत एक कमबॅक केला होता बॉलर संकेत यानं. परंतु 3ऱ्या चेंडूवर पुन्हा तीच किंमत मोजावी लागली. समोर फलंदाज आहे, आपल्याला व्हेरिएशन्स करावेच लागतील, आपल्याला वैविध्यता दाखवावीच लागेल. जर तुम्ही वैविध्यपूर्ण गोलंदाजी करण्यामध्ये जर माहीर नसाल तर सॉरी, हे प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी नाही आहे. कारण इथं ज्या प्रकारे इनोव्हेशन्स आणत फलंदाज आपल्या फलंदाजीला बहारतो, शृंगारतो, सजवतो, अगदी तशीच वैविध्यता आपल्याला दाखवावी लागली. या 6 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 38. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यक आहेत त्या 15 धावा. 9 चेंडू आणि 15 धावा. या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, तितका जोरदार प्रहार. क्षेत्ररक्षण तिथं मात्र गचाळ होत आहे. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोन्ही धावा यशस्वीरित्या पूर्ण. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाही. आणि पुन्हा एकदा स्ट्राईक कीप केली जाते ती बॅट्समन अक्षयच्या माध्यमातून. या मिळत आहेत 2 धावा. या 2 धावांनी आई गावदेवी स्पोर्ट्स सापे या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4040 40 धावा. आणि विजयासाठी आवश्यक असतील 8 चेंडू आणि 13 धावा. मी म्हटलं होतं मगाशीच की 42 धावा ज्यावेळेस एका संघानं उभारल्या गेल्या त्यावेळेस समोरच्या संघाला पाठलाग करताना त्या जास्तच वाटल्या होत्या, परंतु समोरच्या संघानं त्या सहज पाठलाग केल्या होत्या. या वेळेला पुन्हा क्लास दाखवला जातोय. लॉफ्टेड आपल्याला स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला, परंतु अक्षयच्या बॅटिंगचे जितकं कौतुक करावं ना तितकं कमी आहे. क्रिकेटचा क्लास दाखवणारा फटका आहे. तंत्रशुद्ध फटके खेळले जाते. कोणताही अंदाधुंदी फटका आपल्याला पाहायला मिळत नाही. कोणताही मिस शॉट आपल्याकडून त्याकडून पाहायला मिळत नाही. अप्रतिम कंट्रोल आहे त्याचा बॅटवर. सुंदर बॅटिंग.
या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावते 42 धावा. जिंकण्याकरता 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. हा चेंडू निर्णायक ठरेल निलेश सर, की आतापर्यंत महागडं ठरलेलं षटक आहे. रामकृष्णनं ज्याप्रमाणे गोलंदाजी केली होती तिथून जी गोलंदाजी रामकृष्णनं सोडली, पुन्हा त्याच गोलंदाजीला उचलण्यात मात्र अपयश आलं ते आमनेपाडा संघाच्या गोलंदाजांना. रोहननं 19 धावा मोजल्या आणि हे एक आणखी महागडे षटक. या वेळेला फ्लिक केलाय अप्रतिम फटका. रोहित शर्माची आठवण देणारा, KL राहुल स्टाईल दाखवणारा चेंडू निघून जाईल सीमा पार. आणि गावामध्ये बाग काही लाविला गुलाबाचा. आणि उडे गावामध्ये बाग काही लाविला गुलाबाचा. थँक्यू डीजे. अप्रतिम फटकेबाजी. संघाची धावसंख्या झालेली आहे आता 48 धावा आणि विजयासाठी आवश्यक असतील 6 चेंडू 5 धावा. पटकन चला, टीम मीटिंग नको आहे. व्हॉलेंटियर्स बॉल द्या पंचाकडे, म्हणजे जरी एखादा बॉल बाहेर गेला तरी मॅच थांबणार नाही. चला, अजूनही 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. चौदा चेंडू आणि वैयक्तिक 41 धावांची खेळी साकारली आहे ती आतापर्यंत अक्षयानं. अप्रतिम फटकेबाजी. जे मनसुबे आखले होते, मी म्हटलं ना, ज्यावेळेस तुमच्याकडे कमी असलं ना की तुम्ही एकदम टिचून जपून वापरत असता. तुमच्याकडे जास्त असलं की मग तुम्हाला उधळायची सवय लागते. तुम्ही वाटलं होतं की ते 52 धावा डिफेन्स करण्यासाठी आपल्याकडे आहेत, त्यामुळे गोलंदाज निर्धास्त होत राहिले आणि त्याचा पुरेपूर फायदा समोरच्या प्रतिस्पर्धी संघानं घेतला. अक्षयनं उचलला. 14 चेंडू आणि 41 धावांची यथेच्छ फटकेबाजी त्याने या आरके क्रीडांगणावर केलेली आहे. 6 चेंडू 5 धावा. बॉलिंग मार्कवर सज्ज असेल बॉलर अनिकेत आणि स्ट्राईकला असेल बॅट्समन निखिल. 6 चेंडू 5 धावा. सगळ्यांचं लक्ष आता मात्र या सामन्याकडे. या वेळेला करण्याचा प्रयत्न होता, मात्र वनडीच्या रूपात एक घोषित क्षेत्रात ही धाव मिळते. समीकरण बदललं जाईल. धावसंख्या झाली ती 49. जिंकण्याकरता आवश्यक असतील त्या 4 धावा. 5 चेंडू 4 धावा. आता मात्र आमनेपाडा संघाच्या पॅव्हेलियनमध्ये एक नैराश्याचं वातावरण पाहायला मिळतं. त्यांचे जे समर्थक मोठ्या संख्येनं आज आमनेपाडा संघाचा खेळ बघण्यासाठी आलेले होते आणि ज्याप्रमाणे पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या डावामध्ये जी सुंदर बॅटिंग झाली त्या देखील कमतरता होती निलेश सर. पहिल्या 3 चेंडूमध्ये 18 धावा आणि त्यानंतरच्या उर्वरित 21 चेंडूमध्ये संघाला जवळपास म्हणजे 35च धावा करता आल्या. आज अप्रतिम, म्हणजे जिथं जिथं तुम्हाला निर्णय घेत असतात ते निर्णय सार्थकी ठेवायचे असतात. प्रत्येक वेळेला निर्णय आपल्या बाजूने येतोच असं नाही, पण जी परिस्थिती आपल्या पदरात आलेली आहे ती स्वीकारायची आणि आपल्याला जशी हवी ना तशी ती बदलून दाखवायची असते. या वेळेला दुष्काळात 13वा महिना. पंचांचा वाईटचा इशारा. समीकरण पुन्हा बदललं जाईल. याप्रमाणे संघाचं अर्धशतक देखील साजरं. 1 बाउन्सचा देखील इशारा पंचांचा आलेला आहे. 5 चेंडू विजयासाठी सापे संघाला आवश्यक असतील त्या 3 धावा. आता स्ट्राईकला आहे आजचा दिवस ज्याच्या बॅटनं गाजलाय. मॅचवर ज्यानं पकड निर्माण केली आहे सापे संघाचा वाघ अक्षय. या वेळेला दडपण दिसतंय, स्पष्टपणे दडपण दिसतंय. आणि हा जो प्रयत्न असतो ना, हा प्रयोगशीलतेचा नसतो. हा प्रयत्न असतो फलंदाजापासून स्वतःला वाचवण्याचा. पुन्हा अतिरिक्त स्वरूपात संघाची धावसंख्या 1 न पुढे सरसावती धावसंख्या होती आता 51 धावा. विजयासाठी 5 चेंडू आणि 2 धावा. खरं तर याही 5 धावा डिफेंड करण्यासाठी पुष्कळ होत्या, पण मी म्हटलं ना, एक सकारात्मकता तुमच्या मनामध्ये जर तुम्ही कायम ठेवून जर मैदानावर उतरलात ना तर अशक्य वाटणारही शक्य होऊन जात असतं. यावेळेला पुन्हा वनडी घोषित क्षेत्रात 1 धाव. या 1 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या होईल 5-2. 5 2 52 धावा आणि आता विजयासाठी आवश्यक असतील त्या 4 चेंडू आणि 1 धावा. एकदा विचार करत असेल आता डगआउटमध्ये खऱ्या अर्थानं चिंतन बैठक बसली जाईल. डगआउटमध्ये
आमनेपाडा संघ, एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा संघ आता विचार करेल की आपल्याकडे 52 धावा असतानाही आपल्या गोलंदाजाकडून चुका काय झाल्या, अक्षयला आपल्याला का रोखता आलं नाही, अक्षयला का जेरबंद करता आलं नाही, का त्याला मोठे फटके खेळण्याची आपण संधी निर्माण करून दिली, हे सगळं विचार करावं लागेल. आणि भविष्यात येणाऱ्या अनेक स्पर्धांमध्ये आज केलेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळून त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला तुमचा खेळ नव्यानं बहरावा लागणार आहे. या वेळेला अप्रतिम फटका, या फटक्याच्या या विजयी धावेसंख, या विजयी चौकारासह आमनेपाडा संघाच्या विरुद्ध खेळताना 52 धावा उभा केलेल्या आमनेपाड्याच्या 53 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेला आई गावदेवी सापे संघ एक सुंदर खेळीच्या जोरावर आज इथे विजयी ठरतोय. विजयी संघाचं मनापासून अभिनंदन आणि पराभूत संघ वेल फाईट म्हणत त्याचं देखील मनापासून कौतुक. धन्यवाद. या सामन्याचा सामनावीर ठरतोय 16 चेंडू आणि 42 धावा.